मंडळी, आजचा भाग म्हणजे एक वादळी वादळ आणि नात्यांच्या कसोटीचा क्षण. ईश्वरी आणि लावण्या यांच्यातील तणाव आता शिगेला पोचलाय. सीन सुरू होतो तिथे ईश्वरी देवी आईसमोर शांतपणे प्रार्थना करत असते आणि आईने सांगितलेला काढा तयार करत असते. पण तेवढ्यात वल्लरी आणि लावण्या वादळासारख्या येतात आणि ईश्वरीला घेरतात. वल्लरीच्या उपरोधिक शब्दांनी वातावरण तंग होतं. अर्णवचा आवाज परत येणार नाही, सगळं घोळ घातलंस तू. तिच्या प्रत्येक शब्दात विष होतं आणि त्यावर लावण्या गर्वाने आणि रागाने ईश्वरीचा अपमान करत म्हणते, तू माझी बरोबरी करणार, तू बिझनेस समजतेस का? पण ईश्वरी मात्र शांत. तिच्या डोळ्यात पाणी असलं तरी तिचा आवाज ठाम. ईश्वरी मॅडम एवढंच म्हणते, पण लावण्या मध्येच ओरडते, शट अप! आणि तिच्या शब्दांनी ईश्वरीचा आत्मविश्वास हादरून जातो. दोघी निघून गेल्यानंतर ईश्वरी देवी आईसमोर थरथरत्या आवाजात म्हणते, देवी आई, जर माझ्यामुळे अर्णव सरांचं नुकसान झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. त्या क्षणी तिची भीती, तिचं प्रेम आणि तिचं असहाय्यपण सगळं जाणवतं. दरम्यान दुसरीकडे लावण्या आणि राकेशचा गुप्तकट सुरू होतो. लावण्या चिडलेली, स्वतःशीच पुटपुटत असते, ती मिडल क्लास ईश्वरी माझी बरोबरी करणार. आणि तेवढ्यात राकेश येतो, थंड हसत म्हणतो, तुझी काळजी मला समजते लावण्या, पण तूच नियंत्रणात घे सगळं. आणि मग सुरू होतो त्यांचा कपटी प्लॅन. राकेशचा डाव, ईश्वरी आणि इन्व्हेस्टर्स यांची भेटच होऊ देऊ नकोस. त्यामुळे प्रेझेंटेशन फसवून ईश्वरीला अर्णवच्या बनातून कायमचा हटवता येईल. लावण्या त्याचा हात धरून हसते आणि म्हणते, ठीक आहे जिजू, आता खेळ माझा. आता प्रश्न असा की या कपटी जाळ्यात ईश्वरी अडकणार का? अर्णवचा विश्वास ढळेल का? की ईश्वरी पुन्हा एकदा स्वतःच्या धैर्याने सर्वांना चकित करेल? पुढचा भाग थरारक असेल मंडळी. पुढे काय होणार बघा. तुमचं मत काय आहे? लावण्य आणि राकेशचा हा प्लॅन यशस्वी होईल का? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.